नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए, बी एससी आणि बी कॉम द्वितीय वर्ष मराठी एशल मराठी द्वितीय भाषा ज्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे अक्षरविद्या, या तिसऱ्या अभ्यासपत्रिकेमध्ये यावर्षी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मराठी अभ्यास मंडळ यांनी द्वितीय वर्ष एशल मराठीसाठी नवीन अभ्यासक्रम आपणाला अध्यापनासाठी सुपूर्द केलेला आहे आणि त्यांचा आपण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहोत. कोरोनाच्या या महामारी काळामध्ये शिक्षणाची ही निरंतर प्रक्रिया सतत चालू राहावी या हेतून घरी बसून अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया सतत चालू ठेवण्याचा प्रयत्न संजीवनी महाविद्यालयाने केलेला आहे. कारण आमचे प्राचार्य डॉक्टर धनंजय चाटे सरांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवलेला आहे. तो यशस्वी पण झालेला आहे. सर्व विद्यार्थी त्याचं परिपूर्णपणे अध्ययन करत आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. एकूणच ही एक चांगली बाब आहे, चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन ही ऑनलाईन अध्यापनाची प्रक्रिया प्राचार्य डॉक्टर धनंजय चाटे सरांच्या आदेशावरून आपण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत. आणि अक्षरविद्या या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण आत्तापर्यंत गद्य विभागामधले 8 पूर्णपणे चॅप्टर संपवलेले आहेत. हत्तीचा दृष्टांत केशिराज बास, शिक्षणविषयक कीर्तन संत गाडगेबाबा, आराधन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, चक्र गाडीचे आणि नशिबांचे डॉक्टर JG वाडेकर, थेरबंड राजा ढाले, भ्रष्टाचार विरुद्ध लढा विदुर महाजन, अक्षरांची पहाट डॉक्टर प्रकाश खरात, यशोधराचा निर्धार डॉक्टर करुणा जमदाडे, असे एकूण 8 गद्यपाठ आपण परिपूर्णपणे पाहिलेले आहेत. पद्य विभागामध्ये नको देवराया, अंत आता पाहू, संत कान्यपात्राचा अभंग आपण पाहिलेला आहे. आज आपणाला माझ्या हाती नसती लेखणी ही कविता नागराज मंजुळे यांची पाहायची आहे. व्याकरणाच्या भागामधला अलंकार हा भाग पाहिलेला आहे. 8 ते 10 दिवसामध्ये बाकीच्या कविता आपण संपवणार आहोत आणि राहतो एक चॅप्टर विरामचिन्ह, तेही आपण परिपूर्णपणे लवकरात लवकर हे 10 दिवसामध्ये संपूर्ण सिलेबस अध्यापन करून पूर्ण करणार आहोत. विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अध्यापनाचा परिपूर्ण फायदा घ्यावा, पूर्णपणे अध्ययन करावं, वाचन करावं. परीक्षा जवळ आलेली आहेत. परीक्षा फी आलेली आहे जवळपास, कारण 4-8 दिवसात परीक्षा फी महाविद्यालयात भरून घेतली जाईल. परीक्षा फी आली म्हणजे परीक्षा नक्कीच जवळ आलेल्या आहेत याची एक पूर्वकल्पना म्हणून परीक्षा फी, कारण परीक्षा फी येणं म्हणजे आपण अभ्यासाला लागणं हे आपलं परमकर्तव्य आहे विद्यार्थ्यांचं. म्हणून विद्यार्थ्यांना विनंती आहे, वेळ वाया घालवू नका. जे विषयाचं परिपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं अध्ययन झालेलं आहे त्या सर्व घटकांचा परिपूर्ण अभ्यास करा, नोट्स काढा. नाही समजलं तर सरांना एखादा प्रश्न विचारा आणि एकूणच चांगल्या पद्धतीचं अध्ययन आणि अध्यापन करावं असं मला वाटतं. या ठिकाणी आपण माझ्या हाती नसती लेखणी ही नागराज मंजुळे यांची कविता पाहणार आहोत. आपल्याला नागराज मंजुळे यांचा परिचय द्यायची तितकीशी गरज नाही आहे, कारण लहान लेकरापासून सर्वांपर्यंत नागराज मंजुळे पोहोचलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात त्यांचा सैराट नावाचा चित्रपट तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये खूप गाजला. हा एक मराठी माणूस चांगल्या पद्धतीचं वाचन करतो, लेखन करतो. इतकंच नाही आहे, कवितासुद्धा दर्जेदार लिहितात. नागराज पोपटराव मंजुळे असं यांचं पूर्ण नाव आहे. जन्म 1977, सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या गावी त्यांचा जन्म झाला. एका छोट्याशा गावातून येऊन आपल्या लेखणी आणि दिग्दर्शन कौशल्याद्वारे मायानगरीत एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारा कवी आहे.
सुरुवातीला पोलीस हवालदार, सिक्युरिटी गार्ड, चौकीदार आणि इस्त्रीवाला अशी कामे केलेली आहेत. पोलीस हवालदार म्हणूनही काम केलेलं आहे. सिक्युरिटी गार्ड पोलीस हवालदाराच्या अगोदर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर इस्त्रीचंही काम त्यांनी केलेलं आहे. पिस्तुले या लघुपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. फंड्री, नाळ या चित्रपटानंतर सैराट चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडून 100 कोटीच्या क्लबमध्ये नेऊन ठेवले होते. निर्माता, कलावंत आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे. कविमनाचा लेखक, दिग्दर्शक, एका विशिष्ट हेतूने कलाक्षेत्रात उतरलेला आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. या कवितासंग्रहास भैरू रतन दमानी, नारायण सूर्य काव्यप्रतिभा आणि दया पवार स्मृती पुरस्कार मिळालेले आहेत. एकूणच हा काव्यसंग्रह खूप गाजलेला आहे. अभिनव प्रतिमासृष्टी आणि विलक्षण शब्दकळा, कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय घन मांडणारे समर्थपणे करण्यात ते यशस्वी झालेले आहेत. कारण कवीच्या मनात जे साठलंय त्यास वाट करून देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे लेखणी. कारण लेखणी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी स्पष्टच केलेला आहे. कारण कवीच्या मनामध्ये जे काही दाटलेलं आहे, जे काही साचलेलं आहे, जे काही निर्माण होत आहे, जे काही आतमध्ये, जसं कथॅसिस हे प्रयोजन अरिस्टॉटलनं सांगितलेलं आहे. कथॅसिस म्हणजे काय? आतमध्ये दाटल्या गेलेल्या भावना जास्त काळ दाबून ठेवायच्या नसतात, त्या बाहेर आल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं पित्त झाल्यानंतर आतमध्ये साचलेलं बाहेर आल्याशिवाय आपल्याला करमत नाही, नाहीतर डोकं दुखणं, पोट दुखणं, सतत माणसाचं मन एकाग्र नसणं आणि करमतच नाही आपल्याला, मळमळणं या प्रक्रिया होत असतात. आणि त्या एकदा बाहेर पडल्या, कारण आतमधलं जे काही साचलेलं आहे घाण, ते बाहेर पडणंही गरजेचं आहे. मग घाणच म्हणता येणार नाही, जे काही साचलेलं आहे, ज्यामुळं आपल्याला आनंद मिळेल, ज्यामुळं आपल्याला सुख मिळेल, ज्यामुळं आपल्यामुळं म्हणजे एक तरतरी आपल्यामध्ये येईल. म्हणजे कवीच्या मनामध्ये जे साठतं त्यास वाट करून देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे ही लेखणी. माझ्या जर हाती ही लेखणी नसती तर, हा प्रश्न तुम्हाला, आम्हाला सगळ्यांनाच पडतो. कारण या लेखणीचं महत्त्व तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, सर्व संप्रदायातल्या संतांनी, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा, कारण प्रत्येकाने जे विचारवंत होते, जे समाजसुधारक होते, त्या सर्वांनी विद्येचं, लेखणीचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. शाहू फुले आंबेडकर यांनी या लेखणीचं महत्त्व, अरे आंबेडकरांनी तर सांगितलेलंच आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. संत गाडगेबाबा तर सांगतात, अरे वेळ पडल्यानंतर लुगडं घेऊ नका, धोतर घेऊ नका, आहे त्याच्यावर जगा, घरातली ताटली ताट विका, काय फरक पडत नाही, पण आपल्या लेकराला शिकवा, शिकलं तर टिकल, नाहीतर तुम्हाला तुमच्यावर येळ मग पुन्हा खूप वाईट येणार आहे. संत गाडगेबाबांचे विचार काही महान होते. संत तुकडोजी महाराज असतील, संत तुकाराम महाराजांनी तर आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने प्रयत्न करू, शब्द जी आमच्या जीवाचे जीवन, शब्दच आमच्या जीवाचे जीवन आहेत. शब्दाचं महत्त्व, लेखणीचं महत्त्व, अभ्यासाचं महत्त्व या ठिकाणी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये अधिक असे घन कविता मांडण्याचं सामर्थ्य कवी नागराज मंजुळे यांच्याकडे आहे. त्यांच्या कविता शब्द कमी, अर्थ जास्त. कमी शब्दामध्ये जास्त आशय घनता त्यामध्ये दडली गेलेली असते. म्हणजे विहिरीमध्ये एखादा दगड टाकावा आणि अर्थाची वलये बाहेर पडावीत, अशा पद्धतीनं कितीतरी अर्थ, मोजता येणार नाहीत इतके अर्थ
अशा पद्धतीची शब्द मर्यादा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न कवी करतोय. कवीच्या मनामध्ये जे साचलेलं आहे मी सांगितलं, त्याला लेखणी म्हणावं. कारण साचलेलं वाट करून देण्याची आणि शब्दामध्ये मांडण्याची प्रक्रिया लेखणीमध्ये असते. कवीच्या मनामध्ये आत प्रचंड कोलाहल माजला आहे, पण हा कोलाहल समाजाने लादलेला आहे. कवीच्या भोवताली घडणाऱ्या घटनेने कवी अस्वस्थ झालेला आहे आणि या घटकांचा समाचार घेण्याचा, या विरुद्ध बंड पुकारण्याचा, विद्रोह करण्याचा मार्ग म्हणजे लेखणी. कारण समाजानं लादलेला आहे, कारण मनामध्ये प्रचंड कोलाहल आहे, कालवा चालवलेले आहे, हे समाजानं त्याच्यावर लादलेलं आहे. कवीच्या भोवताली घडणाऱ्या घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. या घटकांचा समाचार घेण्यासाठी, या घटनांच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी किंवा विद्रोह करण्यासाठी लेखणीच हे सर्वात महत्त्वाचं प्रभावी साधन आहे असं कवी या ठिकाणी सांगतात. त्यांची कविता अशा पद्धतीची आहे. माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला. मी कशानेही उसतच राहिलो असतो हा आतुनात कोलाहल मनातला. म्हणजे कोणता कोलाहल आहे मनातला? खूप मोठा कोलाहल मनातला आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून असेल, जातीयतेच्या दृष्टिकोनातून असून, वर्णभेदाच्या दृष्टिकोनातून असेल, धर्मभेदाच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा जातीतली भांडणं असतील, किंवा कुटुंबातली असतील, गल्लीतली असतील, बाहेरली असतील, हा सगळा संघर्ष, वाईट पद्धतीनं चाललेला संघर्ष, त्यातून आतोनात समाजाचं, देशाचं, कुटुंबाचं नुकसान होत आहे. आणि कदाचित आतमध्ये चाललेली ही जी कालव माझ्या हातात जर लेखणी नसती तर मी छिन्नी, आपल्याला दगड घडवण्याचं काम, कारण एका दगडातून देवही निर्माण होतो, एका दगडातून एखादी मूर्ती निर्माण होते, एका दगडातून सुंदर अशा पद्धतीचं शिल्प निर्माण होतं. अशा पद्धतीनं छिन्नीचं कर्तव्यच असतं घडवणं, निर्माण करणं. मग कितीही त्रास होत असेल, संघर्ष करण्याची वेळ आली असेल, विद्रोह करण्याची वेळ आली असली तरी चालेल, पण मी ती करणार. सतारही तशाच पद्धतीचा आहे. सतार वादक हा त्या दृष्टिकोनातून माणसाला कसं मग्न करत असतो, माणसाच्या मनामध्ये भावना निर्माण करत असतो की संगीताच्या किंवा आनंदाच्या भावना एकत्र माणसाला आणण्याचं सामर्थ्य बासरीमध्येही आहे, सतारीमध्ये आहे आणि कुंचल्यामध्ये आहे. कुंचलं आहे या दृष्टिकोनातून. एकूणच मी ते सगळं घडवेन. कारण काही लेखणी नसती तर, पण मी माझ्या मनामध्ये जे काही दाटलेलं आहे ते कधीही गप्प बसणार नाही आहे. प्रत्येक जे काही चांगलं आहे तेच मात्र टिकून ठेवेन आणि जे वाईट आहे त्याच्या विरुद्ध लढा पुकारेन. मग जातीयतेचा असेल, धर्मभेदाचा असेल, वर्णभेदाचा असेल किंवा अन्य कुठल्या अन्यायाच्या दृष्टिकोनातला असेल, हा लढा सतत या दृष्टिकोनातून लढला जाईल. कारण अस्वस्थ करणाऱ्या घडामोडी या कवितेच्या सभोवताली घडत असतात, कवीच्या सभोवताली घडत असतात. अनेक घटना आहेत. कारण कोणीतरी कुणाच्या तरी पुतळ्याच्या ह्याच्यामध्ये चपलाचा हार घालतो आणि संपूर्ण वादंग लागून जातं. घालणारा कधी दिसत नाही, ते मस्त बसून पाहत असतात एशीमध्ये बसून, आणि इथं सामान्य गरीब लोक धर्मभेदाच्या, जातीभेदाच्या नावाखाली मरत असतात. हा प्रश्न निर्माण करणारे वेगळे आणि अशा पद्धतीनं घडणाऱ्या घटनाही वेगळ्या. एकूणच माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला. मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अत्युन्नात कोलाहल मनातला. मी उपसत राहिलो असतो. माझ्याकडं टू बी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, निगेटिव्ह थिंकिंग नाही आहे. कारण प्रत्येकाला मी उपसतच राहिलो असतो. संघर्ष कितीही करण्याची वेळ आली, विद्रोह करण्याची वेळ आली, लेखणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. या लेखणीतून हे सगळं माणसाचं मन परिवर्तन करण्याची ताकद असते. एखादा चित्रपट म्हणजे एखादी कथाच असते, एखादी कविता ही शब्दच असतात.
म्हणजे एका लेखकानं लिहिलेली ती निर्मिती असते, पण तिच्यामध्ये इतकी मोठी ताकद असते की समाजाला एक चांगलं देण्याचं काम ही लेखणी करत असते. हेही तितकंच त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. म्हणून मी माझ्या मनातला कोलाहल कशानेही उपसत राहिलो असतो, मी गप्प बसलो नसतो, मी सतत कार्यरत असतो. नक्कीच जीवनामध्ये परिवर्तन करून आणण्यासाठी शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली आणि ती साक्षात पूर्ण केली. तशा पद्धतीनं माणसाचं जीवन अशा पद्धतीचं ध्येयवादी प्रेरित असलं पाहिजे. कारण शून्यातून निर्माण होण्याची प्रक्रिया प्रत्येक माणसाने आपल्या मनात बाळगली पाहिजे. कारण आपण निर्माण होणं गरजेचं आहे आणि हे निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं असतं, असं या ठिकाणी कवीला सांगायचं आहे. आणि ही कविता इथं संपलेली आहे. इथं आपण थांबू. धन्यवाद.